सृष्टीची पहिली प्रेम कहाणी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. महादेवाची महिमा माझ्या शब्दात मांडतोय. कहाणी लिहायला बसलोय. महादेवा कृपा असावी. आधीच माफी मागतो. चुकलं काही तर क्षमा असावी. प्रजापती दक्ष ब्रह्मदेवाचा पुत्र होता. श्री विष्णूंची पूजा करे पण महादेवाला मानत नव्हता. भस्म अंगाला नंदी बसायला स्मशानात कसं राहता. केसांच्या जटा त्यात गंगा धोत्रा पूजेला याला काय देव म्हणता. विष्णू श्रेष्ठ आणि शिव कपाली म्हणायचा. हर हर महादेव गर्जना ऐकून त्याला राग यायचा. त्याच्या पोटी आधी शक्ती जन्मली. नाव तिचं सती. शिवपूजा करताना म्हणायचे महादेव हेच माझे पती. द्वेष एवढा मनात वाढला दक्षाने मुलीचं स्वयंवर केलं. पुतळा बनवला महादेवाचा आणि त्याला द्वारपाल केलं. भोळे शंकर पाहून हसले. त्यांना मान अपमान सारं समान. सती म्हणाली क्षमा असावी. वडिलांना सत्याची नाही जाण. पती मानलं तुम्हाला आम्ही दुसऱ्या कोणाला वरणार नाही. जर नाही आले शिव सती जिवंत राहणार नाही. भक्ती म्हणजेच प्रेम आणि प्रेम हीच माझी भक्ती आहे. प्रसन्न होऊन बोलले महादेव हीच शिवाची शक्ती आहे. शिवाला अपमानाचे भान नाही. माझ्या नजरेत त्याला स्थान नाही. मुलगी आहेस तू. तुझं भविष्य मीच ठरवणार. जीव जाईल तुझा पण त्याच्याशी लग्न नाही होणार. बाबा प्राण सोडून देह सांगा कसा जिवंत राहणार. आदिशक्ती आणि शिव यांचं मिलन निश्चित होणार. देव दानव मानव प्राणी सारे पाहुणे आले. प्रजापती दक्षने मग नाराजीनेच कन्यादान केले. भस्मधारी महादेवाचा संसार चालू झाला. दोघांना एकत्र पाहून सृष्टीला आनंद झाला. समाधीत राहणारे महादेव आता संसारात रमत होते. सती हीच माझी अर्धांगिनी जगाला सांगत होते. दक्ष प्रजापतीने यज्ञाची योजना केली. देव दानव मानव ऋषी साऱ्यांना आमंत्रण केले. धूप दीप गंध अक्षता यज्ञाला काहीच कमी नाही. कैलासाच्या महादेवाला मात्र पूजेला बोलावलं नाही. आमंत्रणाशिवाय यज्ञाला जाणार सतीने पक्क केलं. लेकीचं काळीज बापासाठी पुन्हा एकदा हळवं झालं. बोलावल्याशिवाय कुठे जाऊ नये तिने काही मानलं नाही. सतीच्या हट्टापुढे महादेवाचंही काही चाललं नाही. समोर पाहताच मला बाबा खुश होऊन जातील. सुखी आहे मी पाहून आशीर्वाद देतील. सतीला जे वाटलं तसं काही झालं नाही. समोर उभ्या लेकीला दक्षाने पाहिलंही नाही. बाबा म्हणून हाक मारताच दक्ष रागाने लाल झाला. शिवासोबत लग्न केलं तेव्हाच संबंध संपून गेला. बोलावलंच नाही तुला पूजेला तरी का आलीस. शिवासोबत राहून शिष्टाचार तूही विसरून गेलीस. बाबा मला हवं ते बोला काही वाटणार नाही. पण महादेवाचा अपमान मला सहन होणार नाही. अहंकारात बुडाला दक्ष. आदिशक्तीला ओळखलं नाही. मुलगी सती हीच जगदंबा आहे त्यानं हे जाणलं नाही. प्राणांपेक्षा शिवप्रिय त्यांचा अपमान मला कसा सहन होईल. पूजेच्या यज्ञात आहुती म्हणून सती आज भस्म होईल. यज्ञात उडी घेतली सतीने. क्षणार्धात भस्म झाली. तिसरा नेत्र उघडला शंकराने. प्रलयाची सुरुवात झाली. जेव्हा उघडतो तिसरा नेत्र मी तेव्हा क्रोध माझा ज्वालामुखी होतो. ज्या अग्नीत भस्म झाली सती त्या आगीत सारं जग जळतो. रुद्राने तांडव सुरू केलं. समुद्राचं पाणी आटून गेलं. कैलासाला आग लागली. भूमी सारी हादरून गेली. सांब सदाशिव पाहिला जगाने. आता मात्र तांडव होणार. कंठात रोखलेलं विष आज बाहेर येऊन हे जग जाळणार. माझं प्रेम भस्म केलं तुम्ही. क्रोध माझा शांत होणार नाही. देव दानव मानव प्राणी मी कोणालाच जिवंत ठेवणार नाही. सांब सदाशिव आता रागात मात्र महाकाल झाला. नेत्राच्या क्रोध ज्वालातून वीरभद्र प्रकट झाला. शब्द नाही आता त्याचं शस्त्र बोलणार होतं. दक्षाचा शिरच्छेद हे एकच अंतिम ध्येय होतं. वीरभद्राचं रौद्र रूप पाहून अतिथिगण पळून गेले. दक्ष दिसताच क्षणार्धात त्याचे शिर धडावेगळे केले. आपलं काम पूर्ण करून वीरभद्र निघून गेला. जळलेल्या सतीसाठी दुःखी शिव आला. दुःखी महादेवाच्या डोळ्यात आता मात्र पाणी होते. देवादिदेवते पण लहान मुलाप्रमाणे रडत होते. जळलेल्या सतीला शिव हातात घेऊन निघाले. मस्तक जोडून बकऱ्याचे दक्षाला जीवदान दिले. महादेवानं आपलं दैवत्व कधीच सोडून दिलं होतं. सती हीच माझं सर्वस्व त्याने हेच मानलं होतं. हरीने चालवले सुदर्शन चक्र. आता पर्याय उरला नव्हता. सतीचा देह वेगळा होऊन शक्तिपीठ होत होतं. हजारो वर्ष शिव मात्र सतीची वाट पाहत होते. हिमालय कन्या पार्वती बनून पुन्हा ती अवतरित होते. तपश्चर्या केली तिने. महादेवाची वज्र निर्धार होता. महादेवाचीच अर्धांगिनी होणार. पार्वतीने निर्णय पक्का केला होता. पार्वती हीच माझी सती आहे महादेवानं जाणलं. हिमालयाने मग थाटात आपल्या लेकीचं लग्न लावलं. स्त्री ही शक्ती आहे. तिने खंबीर पाठिंबा द्यावा लागतो. तरच प्रेमात पुरुष समाज काय दैवाशीही भिडतो.
प्रेम पवित्र शक्ती आहे, ते बंधनात राहत नसतं. वचन दिलं एकदा, मग शेवटपर्यंत पाळायचं असतं. पवित्र प्रेमाला समाजाचं भय राहत नाही. खरं प्रेम असेल तर ते कधीच साथ सोडत नाही. 2 दिवसाच्या व्यभिचाराला प्रेमाचं नाव देऊ नये. शिवसतीचा आदर्श घ्यावा, बरोबरी मात्र करू नये. मन शुद्ध ठेवा आपलं, शिव कायम सोबत राहतो. कहाणी संपवतो आता. हर हर महादेव.